मंडळी नमस्कार, मी शेखर जोशी. आपण पाहताय शेजो वाच. सर्वपक्षीय राजकारणी मंडळी ही वारा येईल तशी पाठ फिरवणारी असतात. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते जे काही वागत असतात, निर्णय घेत असतात, कधी आज या पक्षात, कधी त्या पक्षात, कधी याच्या ओव्या गायच्या तर कधी त्याच्या ओव्या गायच्या, कधी त्याला शिव्या घालायच्या, तर हे सगळं त्यांचं राजकीय सोयीनुसार ठरत असतं. परवाच्या दिवशी शिवाजी पार्कवरती मनसेचा जो गुढीपाडवा मेळावा झाला, त्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करत असताना आपण भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर जात आहोत अशी घोषणा केली. याच राज ठाकरे यांनी 2014च्या निवडणुकीत मोदींचं कौतुक, तर 2019च्या निवडणुकीत मोदींना शिव्या घातल्या होत्या. आपण ही भूमिका का बदलली त्याचं स्पष्टीकरणही राज ठाकरे यांनी त्या पाडव्याच्या मेळाव्यात दिलं. मात्र ते स्पष्टीकरण काही पटणारच होतं असं नाही. फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची कधी युती नाही असं विधान केलं होतं, अगदी ठामपणे विधान केलं होतं. मात्र ते काही दिवसातच हवेतच फिरलं. अर्थात 2019मध्ये भाजप आणि शिवसेना उभाटागट हे एकत्र होते आणि त्यावेळेस राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन्ही काँग्रेस यांचा प्रचार करत होते. या दोन्ही काँग्रेसनी त्यांना कडेवर घेतल्यासारखं आणि आपलं व्यासपीठ आंदण दिल्यासारखंच झालं होतं. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राज ठाकरे यांनी सभा घेतल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपवर, अगदी देवेंद्र फडणवीसांवरही सुद्धा टीका केली होती. आणि त्यावेळी उद्धव ठाकरे, संजय राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गात होते, त्यांच्या ओव्या गात होते. मात्र नंतर चित्र बदललं. शिवसेना ही दोन्ही काँग्रेसबरोबर गेली, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा सूर बदलला. मोदी, भाजप, शहा, देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने शिवा घालण्याचं, टीका करण्याचं काम उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलं. आणि आता परवाच्या मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदी यांचं कौतुक राज ठाकरे यांनी केलं. राज ठाकरे यांच्याबरोबर आमची युती होईल असं वाटत नाही असंही विधान उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. मराठी अस्मितेचा मुद्दा हा जो मनसेने घेतलेला आहे तो आम्हालाही मान्य आहे. मात्र त्यासाठी अमराठी माणसांवरती अन्याय करणं किंवा त्यांना मारहाण करणं हे आम्हाला पटत नाही. आणि हा मुद्दा मनसे जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याशी युती करणार नाही, युती होणार नाही असं विधान फडणवीस यांनी केलं होतं. मात्र तेही आता हवेत फिरलं. राजकारणामध्ये आज काय घडेल किंवा उद्या काय घडेल ते सांगता येत नाही. राजकारणात आजचा मित्र हा उद्याचा शत्रू आणि आजचा शत्रू हा उद्याचा मित्र असू शकतो. कदाचित लोकसभा निवडणुकीनंतर आता जी भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार यांची युती आहे ती तशीच राहील की नाही याची शक्यता सांगता येत नाही. आणि त्यामुळे कदाचित आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये कोणीतरी नवीन मित्र असावा या उद्देशाने कदाचित ही आता मनसेबरोबर युती झाली असावी. मनसेला महायुतीत सहभागी करून घेण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून दबाव टाकण्यात आला असावा. हे सगळं चित्र पाहता म्हणजे आधी ओव्या, मग शिव्या, पुन्हा ओव्या, मग तसं जर झालं तर उद्धव ठाकरे सुद्धा भाजपच्या जवळ येऊ शकतात, काही घडू शकतं. म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये जर आताची महायुती भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार हे वेगवेगळे झाले आणि मनसे आणि भाजप यांनी एकत्र विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यांना अपेक्षा इतक्या जागा मिळाल्या नाहीत, काही जागा कमी पडल्या, तर पुन्हा सत्ता स्थापन करण्याकरता ते उद्धव ठाकरे यांची मदत घेऊ शकतात. आणि उद्धव ठाकरे आम्ही जुने मित्र आहोत, हिंदुत्व हा आमच्यातला समान भाग आहे असं सांगून पुन्हा भाजपबरोबर हातमिळवणी करू शकतात. कारण शेवटी हे राजकारण आहे
सर्वपक्षीय राजकारणी तुम्हा आम्हा सर्वसामान्य मतदारांना, नागरिकांना मूर्ख बनवण्याचं काम करत असतात. आपल्या हातात फक्त एवढंच असतं की जास्त वाईट कोण आणि कमी वाईट कोण. आपल्याला दोघांमधनं एकाचीच निवड करायची असते. मंडळी, तुर्तास इथंच थांबतो. आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. तसंच शेजो उवाचे चॅनलही सबस्क्राईब करा.